असा कार्यक्रम आहे तसा कार्यक्रम आहे. मग आम्ही विचार करतो बाबा वाढदिवस आहे, हे आहे ते आहे, आम्हाला ते काय मान्य होतं. पण सगळ्यात जास्त मला कोणासमोर जायला आवडतं तर युवकांच्या समोर जायला. प्रश्नच एक आहे, विषय एक आहे, पण वयाचा फरक आहे. आणि या वयामध्येच आपल्याला काहीतरी करावं वाटत असतं. आणि आज मला इथं क्रांतिअग्रणी ज्ञानपीठ ह्या ठिकाणी येत असताना जितका आनंद होतोय तितका आजपर्यंत कधी झाला नाही. ही विचारपीठाची आचारसंहिता नव्हे, तर क्रांतिअग्रणी जी.डी. बापू साहेबांचं मतच असं होतं की प्रत्येक तरुणाला त्याच्या कौशल्याच्या आधारावरती काम मिळावं आणि त्या कामाच्या बळावर त्याचं जीवन अधिक फुलावं, अधिक वाढावं. कारण त्यांनी आता सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं विधानसभा असेल, एकूणच विधान परिषद असेल, तर सातत्याने तीच भूमिका मांडली की माणसाला चांगल्या पद्धतीने जीवन जगता यावं. माझ्यासारख्या सामान्याला एकच गोष्ट वाटते, ॲडव्होकेट प्रकाशजी लाड साहेब आहेत काका, त्यांची ही तळमळ आहे की माणूस मोठा कोण आणि बारका कोण भावा. आपण कुणाला मोठा म्हणतो आणि कुणाला बारका म्हणतो. गाड्यावरून तर आपण ठरवू शकत नाही का, तर आज ज्याची मोठी गाडी आहे उद्या तीच गाडी 2 वर्षांना वडापला असते. बघा तुम्ही, एक गाडी अशी असते की असं आपल्याला वाटतं की युनिक आहे, काय गाडी छान आहे, पण 2 वर्षात बघितल्यानंतर भांगलायला बायकाने आला त्या गाड्या गावामध्ये येतात. म्हणून यावरून मोठेपणा ठरत नाही. तर माझ्यासारख्याला असं वाटतं की आपण दिलेलं मत, या लोकशाहीमध्ये आपण दिलेलं मत दुसऱ्याला सांगायची गरज निर्माण झाली नाही पाहिजे. एवढं स्वावलंबी आपण असलं पाहिजे, म्हणजे तो श्रीमंत. आणि तसं व्हायचं असेल तर आयुष्यामध्ये 2च गोष्टी आहेत, एक म्हणजे आयट्या किंवा स्पर्धा परीक्षा. त्याशिवाय आपल्याला एवढं स्वतंत्र जगता येणार नाही. आपण जर स्वतःच्या पोतीवर उभा राहिलो तर आपल्याला सांगावं लागेल का मी कुणाला मत देतोय. लोकशाहीनं आपल्याला तो अधिकार दिलाय की मी दिलेलं मत कुणालाही सांगायचं नाही. मत देऊन आला म्हटलं तर कुणाला दिलं मी कुणालाही सांगणार नाही. आज अशी माणसं या जगात जगू शकतात का? आहेत का अशी लोक? नाही. का तर त्यांना सांगावंच लागतं मी कुणाला पाठिंबा दिलाय. पण जर किमान कौशल्यावर जर माणूस उभा असेल, तुम्ही एखाद्या वायरमनला विचारा, एखाद्या मोटरमनला विचारा, तो कुणाला मत दिलं तो सांगणार नाही. एखाद्या अधिकाऱ्याला विचारा तुम्ही कुणाला मत दिलं, तो सांगणार आहे का? अजिबात सांगणार नाही. यांना कोणी विचारणारही नाही. म्हणजे स्वावलंबन स्वतःच्या कोटीवर उभा राहायचं असेल तर माणसाला स्वतःच्या ज्ञानावर आणि स्वतःच्या कलेवरच जगावं लागेल. आणि ते काम या संस्थेमध्ये होत आहे. म्हणून मला इथे येत असताना मनापासून आनंद होतो. आज आपण कुठल्या लेवलला जायचंय, कुठल्या ह्याच्यात जगायचं. आज माझी मुलगी इथं अभ्यासाला येते. मला सर म्हणले की असाच कार्यक्रम आहे. मला खूप समाधान आहे. माझा पुतण्या इथं शिकतोय, माझा पुतण्या चेतन इथं शिकतोय, भैया इथं पाठीमाग आहेत. म्हणजे हे सामान्य माणसं, गरीब कुटुंबातली मुलं आज इथं विविध माध्यमातून कमी खर्चामध्ये इथं शिक्षण घेत आहेत. कारण ज्या वेळेला आम्ही बाहेर जातो त्यावेळेला बघतो की शिक्षण कशा पद्धतीने दिलं जातं आणि त्याच्या मागचं अर्थकारण काय असतं. कारण साहेब, आम्ही ज्या वेळेला वक्ते म्हणून समाजापुढे जातो आणि वक्ते म्हणून जगाचं प्रबोधन करण्यासाठी म्हणून टाहो पडतो, आणि ज्या वेळेला आम्ही सगळे एकत्र येतो त्यावेळेला मात्र आमचा विषय असा असतो की तुम्ही या महिन्यात किती मिळवलं, तुम्ही या महिन्यात किती मिळवलं, किती कार्यक्रम केले आणि मानधन किती वाढवलं. म्हणजे हा सगळा प्रबोधनाचा असेल, व्याख्यानाचा असेल, सगळ्या क्षेत्रातला विषय हा फक्त बिझनेस आहे. अगदी त्याच पद्धतीनं कुठल्याही अकॅडमी ह्या तुमचं भविष्य घडवण्यासाठी, आपलं भविष्य घडवण्यासाठी उभा राहिलेल्या नाहीत, तर त्यांना त्यामागं अर्थकारण असतं, त्यामागं त्यांचं यश असतं. हे सगळे अकॅडमीवाले एकत्र येतात त्यावेळेला विचारतात की या वर्षी आपला प्रॉफिट किती झाला, या वेळेला आपण किती मिळवलं. आणि मग 50 जर भरती झाली असतील तर त्यांना 500 सांगता येतं, 5 झाले असतील तर 50 सांगता येतं, आणि त्याच्या बळावरती नवे ऍडमिशन घेता येतात. परंतु या महाराष्ट्रामध्ये अशी एकमेव एक ज्ञानप्रबोधिनी असेल क्रांतिअग्रणी बापूसाहेबांच्या नावाने की जिथं व्यवसाय म्हणून ही अकॅडमी उभा राहिली नाही, तर सामान्य माणसाच्या मुलामुलींना शिकावं म्हणून ही उभा राहिलेली आहे. म्हणून ही महाराष्ट्रातली एक आदर्श संस्था आहे. म्हणून इथे कारण आपली आई ज्या वेळेला हळदी कुंकवाला जाते त्यावेळेला उठते आणि जाते असं होतं का? लगेच उठले आणि गेले असं होतं का? तुम्ही चांगलेले फेरन लावलेला होती का?
का ते विकत आणायला जाते आणि तुम्हाला काय म्हणते, कशाला आणलंय तोंडाचं मात्र याला, म्हणते का नाही पहिल्यांदा. आणि आपण बाहेर जातो आणि मग आईस्क्रीम खाऊ नको म्हणलेलं आवडतं का, नाही आवडत. का तर शिस्तीच जग नाही. बाप सांगतोय खाऊ नको, आई सांगते खाऊ नको, पण आपले बाबा आहेत त्यांना आईस्क्रीम द्या, ते म्हणतील मला आईस्क्रीम नको. का तर जगण्यात शिस्त आहे, त्यांना माहित आहे की हे चुकीचं आहे. आपल्याला ज्या वेळेला कळतं ना हे चुकीचं आहे, त्यावेळेला मग नको वाटतं. त्यावेळेला वाटतं की बाबा मला फिट राहिलं पाहिजे, मला आरोग्यदायी राहिलं पाहिजे. अगदी त्याच पद्धतीनं शिक्षणात सुद्धा आपल्या जगण्यात शिस्त आली पाहिजे की अभ्यास करा. आणि काय आता मी 20 वर्ष झालं कथाकथन करतोय, मला पक्क माहित आहे मी आता ह्यातला नवशिका राहिला नाही. म्हणजे ते 5 दिवस नवरे कशी पदर घेऊन असे पाणी आणायला जातील, सगळ्या गल्लीतल्या बायका बघत्याच्या बघा तिच्याकडे, आणि 2 वर्षांनी पुन्हा ती डोसक्याच कमरला खावती. तसं आता मी ह्या व्याख्यानात डोसक्याच कमरला खावलेला माणूस आहे. त्यामुळे मला सगळं माहिती आहे की ह्या जगामध्ये काय आहे आणि कोण हुशार असतो आणि कोण गंड असतो. तर या जगात कुणीही गंड नाही आणि कुणीही हुशार नाही. ज्याला एकच गोष्ट सातत्यानं करायची आवड लागल्या ना, ज्याला कळालंय की बाबा मलाच यात करायचं आहे, तेच ह्या जीवनामध्ये यशस्वी होतात. कुणीही बघा, एकच गोष्ट तुम्ही जर ग्रहित धरली, तुम्ही ठरवलं की बाबा मी हेच करायचं आहे, मोटर रायडिंग करायचं आहे, मला एखादी स्पर्धा परीक्षा पोस्ट काढायची आहे, तेच 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 करत गेला की कोणी असू दे थोडा सुद्धा त्यात यशस्वी होतो. पण आपण काय करतो, आपण बाजूला जातो आणि आपण बाजूला गेल्यामुळे आपल्यातलं कर्तृत्व कमी होतं. जर एकच दिशा असेल, आता भिंतीवरची सुभाषितं लिहिलेली असतात, ती सुभाषितं वाचून कोणी विद्वान झालाय का आहे? भिंतीवरली सुभाषितं असतात, सुभाषितं वाचले आणि आयुष्यात बदल झाला होऊ शकत नाही. त्या भिंती सजवण्याचं काम करतात, त्यातून काही मिळत नाही. अगदी त्याच पद्धतीनं आपण मोबाईलमध्ये मोटिवेशनल स्पीच ऐकतो की नाही, ती सोनू शर्मा काहीतरी सांगणार, संदीप माहेश्वरी काहीतरी सांगणार, आणि मग आपल्याला वाटणार हे लोक काय करतात माहिती आहे का, मोटिवेशनच्या नावाखाली आपल्याला उकसवत असतात. हे आपल्याला स्पर्धा करायला शिकवतात, आपल्यामध्ये ईर्ष्या निर्माण करतात. आणि मला ही पोस्ट काय मिळवायची आहे, तर मला ही पाहुण्याला दाखवायची आहे, मला ही पोस्ट काय मिळवायची आहे, तर मला माझ्या मित्रांना दाखवायचं आहे. आणि ज्या वेळेला मला ही पोस्ट मिळेल तेव्हा ही लोक कशी दिसतील, हेच ते सातत्याने सांगत जातात. आणि ईर्ष्येपोटी, सुडापोटी, भावनेपोटी आणि द्वेषापोटी केलेला अभ्यास कधीच यशाच्या मार्गापर्यंत जात नाही. तर त्यात आपल्याला आनंद वाटला पाहिजे, त्यामध्ये समाधान वाटलं पाहिजे. आणि तो क्षण जर आपण आनंदाने शिक्षण घेतलं, त्यामध्ये आपण जर इंटरेस्ट दाखवला आणि आपल्याला वाटलं की पुढे नोकरी हा विषय गौण आहे, पुढे पोस्ट ही विषय गौण आहे, पण आलेल्या दिवसामध्ये जे मी शिक्षण घेतोय त्यामध्ये आनंद आहे, त्यावेळेला तुमच्यासारखा जगात दुसरा कुणी असेल. हे आज ध्यानात घ्यायचं. मला आपण स्वप्न अशी बघायची नाहीत की मला कुणाला तरी दाखवायचं आहे, अशी स्वप्न बघायची नाहीत की मी झाल्यानंतर मी जगाला किती दिपवेल. का तर जगाला दिपवायला तेवढी वेळ नाही, जगाला जग दिपेल अशा पद्धतीचं आपल्या हातून काही घडायचं, याच्या पलीकडे 10 जणांकडे दुसरं काहीतरी घडलेलं असतं. आणि ही भूमिका घेऊनच आपल्याला इथं राहायचं आहे. कारण आज छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याभिषेक 16 आहे 6 जून. आपण बारीक लक्ष दिलं तर याच्यामध्ये गंमत आहे. हा राज्याभिषेक किती साली झाला बाबांनो? हा बरोबर, दिदीसाठी. का तर इथं बऱ्याच जणांना माहितीही असेल पण बोलायला नको म्हणून थांबले, बरोबर आहे. का तर वाटतं की उगं चुकलं म्हणजे बाकीचे हसाय नको, असं होतं. तर 1674 आणि त्यांचा मृत्यू किती झाला? 1680 आणि जन्म 1630. मग स्वराज्याभिषेकानंतर किती वर्ष त्यांना आयुष्य लाभलं? 6 वर्ष लाभलं. मग त्यांच्या म्हणजे रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ घेणारे शिवबा किती वर्ष स्वतःला कंट्रोल केलं स्वतःमध्ये की मी राजा आहे म्हणायचं. म्हणजे आयुष्याची 5-6 वर्ष, आयुष्याच्या उत्तरार्धात फक्त तिने स्वराज्याभिषेक साजरा केला, कारण त्यांना माहित होतं की जे मिळालं यश ते अंतिम यश नाही. नाहीतर ते पहिल्यांदा ज्या वेळेला अफजल खानाचा वध केला त्यावेळेला स्वतःला राजा म्हणून घेऊ शकले असते. का तर ती वेळच तशी होती. पन्हाळ्यावर गेले, तिथं पन्हाळा जिंकला, सिद्धीजोहरला चकवा दिला. ह्या सगळ्या घडामोडीत त्यांना वाटलं असतं की नाही मी स्वतः राजा आहे. पण जर एखादा इतका कर्तृत्ववान महापुरुष आयुष्याच्या शेवटापर्यंत
स्वतःला राजा म्हणून घ्यायची गडबड धांदल करत नाही. आपण मात्र 6 महिना मोटर रायडिंग शिकलो, 6 महिना आपण काहीतरी शिकलो, किंवा आपण 6 महिने अभ्यास केला तर आपण लगेच खचतो, आपण लगेच माघार घेतो, किंवा आपल्याला जास्त यायला लागले असं वाटतं. स्वराज्याभिषेक दिन हा सोहळा तुमच्या आमच्यासाठी, जगासाठी काही असेल, संयम आणि कर्तृत्वाचा दिवस एक ना एक दिवस येतो हे दाखवणारा दिवस आहे, म्हणून आज साजरा केला. हे सगळ्यात आज ठरवायचं की बाबा आज बघा तुम्ही, आज म्हणजे मला इतकं पोट तिडकीनं सांगावं का वाटतं भावानो. आज मी कार्यक्रमाला जातो त्यावेळेला एखादं लग्न असलं, लग्नाची तीत असेल साहेब, तर मुलाशी पांढरे कपडे घालून, चांगल्या पॅन्ट वगैरे, बूट बीट, कोल्हापुरी चप्पल घालून, गॉगल घालून, टेबल रस्त्याने जाताना दिसतात का नाही बघा. ह्या दिदी किती नटून बिटून सगळे असतात का नाही बघा. असतात त्यावेळेला एक लक्षात घ्यायचं बाळानो, की लग्नामध्ये एखादी मुलगी तांदूळ वाटत असते, ती लिपस्टिक वगैरे लावलेलं असतं, नटून थटून ती बिचारी आलेली असते, आलेली असते ना. एक काम करायचं, पुन्हा त्या दिदीला विचारायचं की हे लग्न कुणाचं आहे. तिला म्हणायचं फक्त हे लग्न कुणाचं आहे, ती सांगू शकत नाही. तिला विचारायचं मुलीचं नाव काय आहे, ती सांगू शकत नाही. तिला विचारायचं मुलाचं नाव काय आहे, ती सांगू शकत नाही. का तर तिला 1000 रुपये दिलेले नटून येऊन तांदूळ वाटाय. त्या बिचारायचं ते काम आहे. आपण मात्र गावाच्या कुणाचं तर लग्न असलं की आपल्या घरात येऊन ते सांगतात की दिदीला पुरवली म्हणून न्यायची आहे, आपली मम्मी खुश होती. आपण मम्मीच्या पैशातनं ब्युटी पार्लरला जाऊन 1000 खर्च करतो, मम्मीच्या पैशातनं ड्रेस आणतो, आपण पप्पाच्या खिशातनं कपडे घेतो, आपण आईकडनं पैसे रसून बांधून बूट घेतो, आपण मित्राकडनं वसना गॉगल घेतो, कुणाला तर गोड बोलून आयफोन घेतो आणि आपण लग्नाला जातो. म्हणजे जे काम 1000 रुपये देऊन दुसरे करतात ते आपण पुरवले आणि पुरवला म्हणून करत बसतो. का काय चुकीचं आहे माझं सांगा? सत्य आहे नाही? तर आजपासून लक्षात ठेवायचं की जर तुम्ही दुसऱ्याच्या लग्नाला गेला, जर तुम्ही दुसऱ्याच्या वरातीत नाचाला तरच तुमच्या कार्यक्रमाला येणारा जग असं अजिबात नाही. ज्या दिवशी तुम्हाला पोस्ट निघेल, ज्या दिवशी तुम्हाला नोकरी लागेल, तेव्हा सगळं गाव सत्कार करा येणार आहे. त्यावेळेला तुम्ही कोणाला हा निव्वळ इव्हेंट आहे, हे नुसता वेळ खाऊ धंदा आहे. आणि असा करणारा माणूस या जगामध्ये कधीही यशस्वी झालेला नाही. माझा पुतण्या तिथं, चेतन तिथं आहे, माझा सक्का पुतण्या इथं आहे. एकाही लग्नाला मी गेलेलो नाही. माझं लग्न रात्री ठरलं, मी सकाळी केलेला माणूस आहे साहेब. रात्री लग्न ठरलं, सकाळी केलेलं आणि संध्याकाळी कामावर गेलेला मी महाराष्ट्रातला एकमेव आहे. ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवशी संध्याकाळी मी कार्यक्रमाला होतो. त्या संस्थेच्या अध्यक्षांना सुद्धा मी बोलवलं नव्हतं. ज्या संस्थेत मी काम करतो त्या अध्यक्षांना सुद्धा मी सांगितलं नाही. मी कुणाचा वाढदिवस असू दे, काही असू दे, हे असलं करत नाही. माणसं जपत गेलो ना आपण तर आपलं आयुष्य आपल्याला कळायचं नाही आपण काय करायला लागलोय. पुन्हा उद्या एखादी पोस्ट निघणार, आपण नाचणार. उद्या एखादी पोस्ट निघणार, आपण डिजिटल लावणार. आपण पुन्हा त्याचा सत्कार करणार, त्याच्या मुलाला नाचणार, पुन्हा त्याचं हे सेलिब्रेट करणार आणि घरात येऊन रडणार. घरात येऊन रडणार बाबा. कारण आपल्याला पाहुण्या पैच्या नजरा आपल्याला टोचणार, आपल्या आया बहिणीच्या नजरा आपल्याला टोचणार की तुझं काय म्हणून. खरंच तो आनंद शाश्वत आनंद असतो का हो? खरंच तो आनंद आत्मिक आनंद असतो का हो? हे जग स्पर्धेचं आहे. रक्ताचं पाणी ध्येयाच्या रथाने तत्वाची साधना करायची आहे आणि म्हणूनच आपल्याला हे करायचं. तुम्ही म्हणशाल तू हे कोण सांगणार? म्हणून म्हणलं माझा पुतण्या साक्षीला आहे, तो पुतण्या साक्षीला आहे, सर साक्षीला आहे. 20 वर्षात 2000 कार्यक्रम केले. एकदाही आजारी आहे म्हणून, घरची अडचण आहे म्हणून एकही कार्यक्रम कॅन्सल नाही. जग इकडलं तिकडे झालं तरी या गावने त्या गावताना सुद्धा मला पत्रकारिता दिसत, साहित्य दिसतं, वक्तृत्व दिसतं, संमेलन दिसतं. मला माहित आहे महापुरुषांचे चरित्र वाचल्यानंतर कळतं की ही माणसं एका रात्रीत महामानव झालेली नाही. जोपर्यंत आपण मित्रांच्या गोताळ्यात असू, जोपर्यंत आपलेपणात असू, त्यावेळेला आपल्याला वाटतं की ही लोक आपल्या जवळचे आहेत, आपले मित्र आहेत. पण हा भ्रम आहे. माझा फेसबुकला अकाउंट होतं दिदीनं,
त्याचे 5000 फ्रेंड होते. फ्रेंड याचा अर्थ आपण त्याला करायचं, त्यानं आपल्याला करायचं. बरोबर आहे? तुम्ही आज फेसबुकला जाऊन बघा. त्यावेळेला माझ्या व्ह्यूज असायच्या 50, 100, 5000 दोस्त सर. पण व्ह्यूज किती? 50, 100. ज्या वेळेला ते अकाउंट सोशल केलं, म्हणजे फ्रेंडची मर्यादा बंद करून सोशल केलं, जगाला दिसावं केलं, 10-10 लाख व्ह्यूज आले. 10-10 लाख व्ह्यूज आले. इंस्टाला जावा, जयवंत टाका, 10-10 लाख व्ह्यूज आहेत. युट्यूबला जावा, 10-10 लाख आहेत. 5000 दोस्त माझ्या काय कामाचे आले हो? 5000 दोस्त आपल्या काही कामाचे नाहीत, कारण त्यांना एक मित्र म्हणून ते वेगळ्या अँगलनं बघत असतात, साहित्यिक म्हणून ते आपल्याकडे बघत नसतात. त्यांना वाटत असतं जयवंत आपला मित्र आहे, तो वर्ग मित्र आहे, तो लग्नाला येणार, तो कार्याला येणार, तो एकत्र जायच्या वेळेला वास्तुशांतीला येणार, त्याच्या करिअरला, त्याच्या एकूण कर्तृत्वाला आपण काही दखल द्यायची आहे. पण आपलं जे गुण आहे, आपल्याकडची विद्वत्ता आहे, आपल्याकडची कला आहे, ती जगापुढे नेल्याशिवाय त्याची कदर होत नाही. आज 500-500 किलोमीटरवरनं कुणीही बांधावला बसलेला एखादा फोन करतो आणि म्हणतो तुमची कथा ऐकली, तुमची कविता ऐकली, तुमचं व्याख्यान ऐकलं, आम्हाला समाधान वाटलं. म्हणजे आपण सोशल झालं पाहिजे. आपण काय करतो भावानो, म्हणजे चांगल्या अर्थानं तुम्हाला सांगतो, आपण काय करतो, एकच मित्र आणि एकच मैत्री. म्हणजे अगदी घरातून बाहेर पडताना सुद्धा तू कुठला ड्रेस घालणार आहे, मी कुठली चप्पल घालणार आहे, आणि उद्या तिला सोडायची आणि दुसरी धरायची. एक आयुष्यात कोरून ठेवा. खांद्यावर एकालाच घेऊन जाता येत, सोबत मात्र हजारोनं घेऊन जाता येत. आयुष्यात एक मित्र कधीही करू नका. हे मैत्रीच्या व्याख्या, मैत्रीचे हे सगळं ऐकायला, बघायला, कथा, कादंबरी, चित्रपटात सोपं आहे. एका मित्रावर विश्वास ठेवून आपण जगू शकत नाही. ह्या समाजामध्ये असं आपण वागायचं की सगळं जग आपलं मित्र झालं पाहिजे. अक्षयजी लाड सर मी खास मित्र आहे, पण आम्ही भेटलो 6-6 महिने असं कधी झालंय का विचारा सरांना? का तर सरांनाच तेवढं व्याप आहे. सरांना व्याप आहे ना, सरांनी स्वतःला इथं गुंतवून घेतलंय ना, मग ते समाजा पुढे मित्रांच्या पैसे वेळ कसे देणार? अशाच लोकांची संगत करायची जे पेटून उठले, जे स्वतःला सिद्ध करायला निघाले, आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडलं पाहिजे. कारण विद्वत्ता फक्त असून चालत नाही बाळा. तुम्हाला कोई पत्थर से ना मारे मेरे दीवाने को हे गाणं माहित आहे? मी म्हणायला होत नाही, पण असेल तर, कुणाला माहिती असेल तर बोटवर करा. नाही कुणाला माहिती तर लैला मजनू हे तर कॅरेक्टर माहित आहे, हे सगळ्याला माहित आहे बघा. तर लैला मजनूवर एक चित्रपट निघाला होता, आणि त्या चित्रपटामध्ये गाणं होतं की कोई पत्थर से ना मारे मेरे दीवाने. मग साहिर लुधियानवी म्हणून एक गायक गीतकार होते, त्यांनी गुरुदत्तच्या चित्रपटाला गाणी लिहिली. गुरुदत्तच्या चित्रपटाला गाणी लिहिणं म्हणजे आपल्या वकील काकांच्या बरोबर काम करणं आहे, म्हणजे एवढी शिस्त पद्धत आहे. त्यांच्यात ती गाणी लिहिली, त्यांना अवॉर्ड मिळाले, वेगवेगळे अवॉर्ड मिळाले. त्यांना सांगितलं एका पार्टीमध्ये की लैला मजनू नावाचा चित्रपट निघायला लागलाय, आणि त्या चित्रपटामध्ये कोई पत्थर से ना मारे मेरे दीवाने को हे गाणं लिहायचं आहे. जो माणूस लिहितो की वो कौन थे लोग जिन्हें प्यार से प्यार मिला, वो कौन थे लोग जिन्हें प्यार से प्यार मिला, हमने तो सिर्फ कलियां मांगी कांटों का हार मिळा, असा म्हणणारा साहिर लुधियानवी कोई पत्थर से ना मारे मेरे दीवाने को. झालं 2 दिवस गेले, 4 दिवस गेले, महिना गेला सर, आणि त्याच एका पार्टीत त्यांना सांगितलं की साहेबजी आता आमचं शूट चालू होईल, तुम्ही गाणं लिहून द्या. ते लिहायला बसले, काही गेल्या गाणं सुचना. कोई पत्थर से ना मारे मेरे दीवाने को, पुढं काय पुढं काय पुढं काय. ते रोज संध्याकाळी पान खायला जायचे, आणि पानपट्टीवर जरा हसी मजाक करून मागे यायचे. पण 4 दिवस जरा अस्वस्थ होऊन गेले आले. त्या पानपट्टीवाल्यानं विचारलं की साहेबजी तुम्ही रोज येता, इथं पान घेता, आणि जरा गमती जमती सांगता, आता जरा तुमचा मूड गेल्यासारखा आहे, कसं काय? त्यावेळेला साहेब म्हणते काय आहे? अरे मी गुरुदत्तच्या चित्रपटाला गाणी लिहिली, पद्मश्री अवॉर्ड मिळाला, पण ही एकदम लैला मजनू ही लव्ह स्टोरी आहे, मला वाटलं जाता जाता गाणं लिहीन, पण मला जमनाच झालंय. अरे मी गुरुदत्तच्या चित्रपटाला गाणी लिहिली, पद्मश्री अवॉर्ड मिळाला, पण ही एकदम लैला मजनू ही लव्ह स्टोरी आहे, मला वाटलं जाता जाता गाणं लिहीन, पण मला जमनाच झालंय. त्याचं बोल बी दिलेले आहेत की कोई पत्थर से ना मारे मेरे दीवाने को. जवळच एक जण उभा राहिला तर तो म्हणला मी जर याच्या पुढची गोष्ट सांगितली, ओळ सांगितली, तर तुम्ही मला काय देणार?
साहेबजी म्हणले, तू जर मला ही पुढची गोष्ट सांगितली, ओळ सांगितलीस, तर तू काय मागशील ती मी दे. तर म्हणले, मला ज्यादा काय नको, एक सिगारेटचं पाकिट आणि एक पान दे, का तर उदार थटल्यामुळे मला ते देना झाले. बरं म्हणले, सांग बघू. त्यांना आश्चर्य वाटलं, अरे बाबा मी एवढा मोठा गीतकार, मला सूचना घेऊ पानपट्टी पड उभा राहिलेला कसा सांग. तर म्हणले, सांग. तर तो म्हणला की ही दुसरी ओळ आहे गीताची, की कोई पत्थर से न मारे मेरे दीवाने को. पहिली ओळ अशी असायला पाहिजे कि हुस्न हाजिर है मोहब्बत की सजा पाने को, कोई पत्थर से न मारे मेरे दीवाने को. साहेरजीने इतका आनंद झाला, त्यांनी त्याला दिलं. ते पानपट्टीचे सगळे लिहिलेलं आहे बरं का, हे काही कानोकानी नाही, मी पुस्तक वाचलं. त्याला सगळं दिलं, उदारे सगळे भागले. म्हणजे अरे तू तर सिनेसृष्टीत पाहिजे होतास यार, पळायस का काय, तू काय इथं करतोयस म्हणले, आणि तू का असं केलंस. तर तो एकच वाक्य बोलला मित्रांनो, तो मी आयुष्यभर लक्षात ठेवा. मला मी चित्रपट सृष्टीत असतो तर मोठा झाला असतो असा तुमचा भ्रम आहे. गेटवर सर उभा असायचे आणि सर मला म्हणायचे की वर्गामध्ये जा. मी मात्र बाहेर गेलो, सरांच्या बोटाकडे गेलो असतो तर आज या देशाला दुसरा साहेर मिळाला असता. हे ज्या वेळेला पाटील सर, ज्या वेळेला अक्षय सर तिथं बाहेर उभा राहतात आणि तुम्हाला आज चल म्हणून बोट करतात, ज्या वेळेला तुम्हाला दंगा करू नका म्हणतात, त्यावेळेला आपल्याला वाटत असतं ह्या जगातले सगळे कडवट लोक कोण आहेत तर हे दोघ आहेत. पण काळ बदलून गेल्यानंतर, वेळ बदलून गेल्यानंतर या जगात कोणालाही किंमत. आणि हेच लक्षात ठेवायचं, का तर ह्या अभ्यासावरनं स्वतःचा मोठेपणा मिळवायचा नाही. मी आयट्या कॉलेजला याच्यावरनं म्हणायला नाही, का तर 10 वर्षांनी ठरणार आहे आपण कोण आहे. आम्ही गेट टुगेदर घेतला, जुन्या विद्यार्थी आता ते सगळे येतात नाही का. मग एक आमची वर्ग मैत्रीण, मी जग फिरलेली बाई आहे, मी जग फिरलेली, जाऊ दे कसलाही कार्यक्रम असू दे, मला माहित आहे मी इथलं पाकड सुद्धा हलवून देणार का. मी आहे का शहाणा तेवढा, मी आहे का तेवढा विद्वान, मला माहित आहे अजिबात नाही. पण एकच गोष्ट ध्येयाने केली, एकच गोष्ट सातत्यानं करत गेलो, आज आलो का नाही येऊ शकतं. आणि ह्याच्या पलीकडे काय आहे की जगाचं बघायला नाही, त्यानं काय घेतलंय, ह्यानं काय घेतलंय, माप काढत बसायचं नाही. ते आयुष्यात एक करायचं, दुसऱ्यानं काय केलं ना चांगलं म्हणायचं, जायचं. आपले 4 तास वाचते. मी घरातनं बाहेर पडताना लायब्ररीत रोज 4 तास जातो सर. जाताना एकच गोष्ट ध्यानात ठेवतो, जाता येता कुणालाही काय म्हणायचं नाही. आणि कोणीही काय आपल्याला म्हणलं, विनोदानं म्हणला, चेष्टन म्हणलं, स्वतःचा संयम राखायचा का. पुढले 4 तास आपल्याला आरामशीर आपल्या ध्येयासाठी घालवता आले पाहिजे, एवढं ध्यानात ठेवायचं. आपण फोन करण्यापासूनच चालू करतो, ही आली नाही, ती आली नाही, येतो म्हणली ना आली नाही, मग मी तर गणित बिघाडतो. आजकाल काय होतंय, आपण दुसऱ्या माप. परवा एखादं युनिकॉर्न गाडीच्या उद्घाटनाला बोलवलं, ते नारळ बिरळ पडतात का नाही, कस तरी एखादं 2 पेढे खाऊन जायचं का नाही. एक म्हणतो पहिल्यासारखी युनिकॉर्न राहिली नाही. का पहिल्या युनिकॉर्नला काय पकवते मी, तुला ट्रॉफिकच्या पलीकडे सोडत. कोण आहे तू, डॉक्टर यांनी आहेस का, पेट्रोल पेट्रोलचा शोध लावलास का, रोडाला पण डिझेल आहेस तू, डिझेल इंजिनचा शोध लावलास. तुला टीडीसी म्हणजे टॉप डेड सेंटर, बीडीसी म्हणजे बॉटम डेड सेंटर, ह्या साध्या गोष्टी माहिती नाही की गाडीत काय असतं, सीबी पॉईंट म्हणजे काय, ह्या साध्या बेसिक माहित नाही. तेल टाकल्यावर धूर कसा येतो ह्याला माझ्याला खाल्ल्याला कळत नाही काय होतंय. आणि युनिफॉर्म आता पहिल्यासारखे राहिली आणि त्याला टिका मारत बसतोय. तर ह्यानं काही मिळत नाही. ही विद्वत्ता ही समाज पुढं. हे जर आम्ही चौकात गप्पा मारत बसलो असतो तर इथं बोलवलं असतं का, की रोज जर मी वाचलेलं जर चौकात सांगत बसलो असतो, शिवाय चौकात कोणी व्याख्याता म्हणून बोलवलं असतं का. अजिबात जमिनीवर बोलायला नाही, हे आज घ्यायचं आहे बरं का. हे व्याख्यानमालेच्या दृष्टीने बाळाने एक देणार, जमिनीवर फक्त ऐकायचं, मग आपल्याला खुर्चीवर बसून बोलता येतं, हे आज देणार. तुम्ही सगळे बसणार आहे आणि सगळे अधिकारी होणार आहे. मी बघितले करारमध्ये सगळे लावलेले आहेत बीडीओ बिडओच्या याद्या. 11 जणात एकच नाव कुठून दिसतंय ना, इंद्रजित देशमुख. का हे कृष्ण प्रकाशी वगैरे काय आहेत, हे असे कितीतरी अधिकारी आहेत, कितीतरी अधिकारी आहेत, विश्वास नांगरे पाटील वगैरे कितीतरी अधिकारी आहेत. हीच का पुढे आली, का तर यांना वाटलं नाही नोकरी लागले आता ते काय खाऊ पळू बायका पोर घेऊन फिरावी. ते अजून पळते, स्वतःला घडवते, स्वतः वाचते, स्वतःला निर्माण करते आणि त्यातून आपलं आयुष्य घडवते. म्हणून हे
तुळजापूरला विश्वास नांगरे पाटील आलते, मी होतो तिथं, सगळी गर्दी होती, एका बाईच्या अंगात आलं तसं, आणि बाय करतो सगळ्या बायका बाजूला उभा राहिल्या होत्या. आणि 5 मिनिटात असं काय वातावरण बदललं. इनोवा गाडी आली, क्रीम कलरची पॅन्ट होती नांगरे पाटील साहेबांची, पांढरा शर्ट होता, पोट असं पाठीला गेलेलं, देखणं पानागडे असा बाहेर उतरला. बारक्या नवीन मुली पोलीस वगैरे झालेल्या आजूबाजूला, त्या देवीला नेलेली फुलं करंड्या त्या सरळ इकडे आल्या नांगरे पाटलांच्या. ती लाईन तुटली, सगळीजण त्यांना भेटायला. अंगात आलेल्या बाईपाशी मीन बाईच राहील. यायला जिंदगीत या काय तर जगूया की, असं जगूया की स्वतःला काय तर घडवूया. कृष्ण प्रकाश आले, धनाजी आवटे पत्रकार वारले, भेटायला आले, सगळे आवटे गल्ली गोळा झाली. जाऊन बघितलं ते तरणताटा पत्रकार वारलाय, बोलले बिल्ले सगळं वाईट झालं, असं तसं. बाहेर आलो बोर्डिंग पशी, गाडीत बसताना पाकिट काढलं, नोटाचं बंडल आहे ते काढलं. तिने पोरांच्या देखत दिलं नाही, ते मीडियावर टाकलं नाही. एका पत्रकाराच्या हातात ते सगळं पैसे दिलं त्या पोरासने द्या म्हणून. भ्रष्टाचारानं मिळवलं असतं पैसे तर तसं त्यांना द्यावं वाटलं नसतं. स्वतःच्या बुद्धीनं, स्वतःच्या कर्तृत्वानं, स्वतःच्या वक्तृत्वानं मिळालेली तिथे धान्य तशी होती, म्हणून आज मी इथं त्यांचं नाव घेतलं. ते काय माझं पाहुणं नाहीत, मित्र नाहीत. हे सगळं आपण वाचायचं आहे बाळा, हे सगळं आपल्याला स्वतःला घडवून घ्यायचं आहे, आणि व्यक्ती म्हणून आपलं नाव स्वतःच्या मागे लावायचं आहे. मी कुणाचा पाहुणा, मी कुणाची मैत्री, असली गोष्टच करायची नाही. आपली मम्मी आंघोळ जाते ज्या वेळेला, तिथं लग्नात वगैरे त्या वेळेला बघता का तुम्ही, ते जेवत असते बघ, कधी तर बघा तुम्ही. आपली मम्मी जेवायला लागली ना, लांब बघा, ते पंचपक्वान्नाचं जेवण घातलेलं असते सगळ्यांनी, आणि त्यांना वाटत असतं लग्न मालकांना की जेवण चांगलं केलंय, ह्यांना लय आवडत असेल, समाधान वाटेल. लांब नाही, एकदा फक्त बघा, त्या आईच्या तोंडात तो घात जात नसतो. तिला सारखं वाटत असतं की आयला हे श्रीमंत आहे, तिने एवढं मोठं लग्न घातलं, आपली मुलगीच आपण साधं तर लग्न करू का, हिने डोलीतनं मुलगी गेला नेली, आपली मामाच्या त्याच्यातनं खांद्यावरनं तर जाईल का. मग 24 तास आपला विचार असतो बाळानं, 24 तास. मी माझा पोट कार्यक्रमाचा झाला की लगेच गाडीत काढून ठेवतो, कार्यक्रम झाल्यानंतर लगेच काढतो, का तर खराब होणे म्हणून. आणि माझ्या मुलगीला मात्र मी 2 महिन्याला 2000चा बूट घेतो, का मी पैसेवान आहे का. जरा तो लूज झालाय असं वाटलं की मी लगेच नवा बूट घ्यायला तिला पैसे देतो. आणि मग माझा बूट मी जाता येता सुद्धा वापरत नाही, मी लगेच चप्पल घालतो, का आपला बूट खराब होऊ नये. पण मुलीच्या देताना विचार करतोय तर तसं ते आईला बी वाटत असतं की आईला मला खरंच हे देवाने कशाला गरिबाच्या पोटाला परगी दिली, वाटत असते. ते लोक मला काही म्हणू दे, पण मी खऱ्या अर्थानं सांगतो की मुलगी झाली, आनंद झाला, साखर वाटली, याव केलं त्याव केलं. मी सत्य सांगतो, सत्य हे आहे की ज्या दिवशी तुम्ही जन्माला येतात त्यावेळेलाच आईच्या डोक्यात एक काळजी घेऊन आलेला असते की माझी मुलगी पुढे होऊन चांगली जगेल का, या समाजा पुढे चांगली वागेल का, आणि या व्यवस्थे पुढे टिकेल का. आणि ज्या दिवशी ती सारखी म्हणत असते बघा, 10 तोळ्याचं गंठन बघितलं तिला वाटत नाही ही 10 तोळ्याचं गंठन माझ्या अंगावर असावं. तिला वाटत असतं की मी ह्याच्यापेक्षा फाटकं घालेन, पण माझी मुलगी अशी 10 तोळ्याचं गंठन घालून उतरली पाहिजे. ज्या दिवशी तुमचं डिजिटल लागल, ज्या दिवशी भावानं तुम्ही ज्या वेळेला कुठतर नोकरी लागाल, स्वतःचे हिमती व्यवसाय उभा कराल, त्यावेळेला तुमच्या आईबाची चाल बघा तुमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार. म्हणून या गोष्टी आहेत. मला अरुणांनी सांगितलं की कौटुंबिक प्रबोधन हा विषय घेऊन तू काम कर. आता मग मी सातत्याने सांगतोय पुतणी आहे का, तर साक्षीला कोण असल्याशिवाय माणसं कोण बी मोठी बोलू शकतात. माझ्या वडिलांना भावानं गोंधळ चावली, गोंधळ चावल्या माणूस जिवंत राहत नाही. सिव्हिलमध्ये 2 महिने होतो, मी बेड खाली झोपत होतो, सगळे नर्स नेहमी आम्हाला शिव्या द्यायचे, तिथं झोपताय तिथंच गांधी. सिव्हिलमध्ये लय वाईट असतं. त्यात असलं वडिलांचं रोज पाय घासला जायचा, असा मासा कापल्या गं. एकदा दुपारी असं बसल्यानंतर मी असं त्यांना खजूर चारायला लागलो, आणि तिने माझा हात धरला आणि मला म्हणले जयवंत आता मला जगायचं नाही, आणि नको म्हणले. हे म्हणलं का, तर म्हणले आता माझं वय झाले, मी जगून तर काय करणार, आणि हे करूया म्हणले आता बास झालं. मी म्हटलं आता तुम्हाला जगायचं आहे. म्हणले का, म्हणलं एक दिवस मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कथाकथन करणार आहे, आणि त्यासाठी तुम्हाला ज्या दिवशी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं, सगळे तिथं होते.
मी घरात आलो ती शाल माझ्या वडिलांच्या खांद्यावर गाठली. मला वाटलं माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. आपल्या आई वडिलांना काय वाटतंय, आपल्या आईसाठी काय वाटतंय ह्याच्यासाठी हे करायचं असतं. तर ती दिदी मागं बसलेले उभा राहा, तुम्ही पाठीमागे तुम्हीच. ही माझ्या मुलीची मैत्रीण आहे बघा. ही रोज असं पाठायची, ही डोंगरावर जाते ती, करते ती, एकमेकीला फोन करते ती. बस काय आहे सांगा हे मुली बघा. कुठल्या अकॅडमीला तुम्ही जाताय ना, आपण स्वराज्याभिषेक रायगडला जातोय, प्रतापगडला जातोय, हे गेलं पाहिजे, ह्यांचं कष्ट बघितलं पाहिजे. अफजल खानाला मारलं, सेलिब्रेशन केलं का? केलं का? अजिबात सेलिब्रेशन केलं नाही महाराजांनी. पुन्हा पन्हाळ्यावर सॉरी केली, पुन्हा पन्हाळ्यातनं सुटले, सेलिब्रेशन केलं का? नाही. किती वेदना, किती आयुष्यामध्ये त्यांना मान अपमान, यश अपयश पचवलं. वयाचे 50-55 वर्ष माणूस जातो म्हणजे उगाच जात नाही. हे कष्ट घेतलं त्यांनी. आणि हे कशासाठी घेतलं तर त्यांना असं वाटत नव्हतं की आज ताजमहल बघून आले, मागाले, त्यांना वाटलं का हो आपल्या रायगडावर एक पर्च आहे का हो संगमरवरी, एक पर्च आहे का दिदीनं प्रतापगडावर रायगडावर. मग त्यांनी बघितलं का नाही आग्र्यात 2 महिने त्यांनी काय केलं? सगळं गावलंय रामसिंगनं, मिर्झा राजा जयसिंगाच्या मुलानं सगळं बघितलं. ह्या डोळ्यानं ताजमहल बघितला, या डोळ्यानं ते सगळे महल बघितले. आपण एखाद्याच्या घरात गेलो, पीओपी बघितलं, वाटतं नाही आपल्या घरात कधी असं वाटतं का नाही बाळांनो? हे टीका नाही किंवा काय नाही, सत्य आहे का नाही? एखाद्याची गाडी बघितली, आपल्याला दुःख होतं ना, आयला हिची गाडी आहे. महाराजांना वाटलं नाही वाटलं, कारण त्यांना आयुष्यामध्ये माहित होतं की हे सामान्य माणसाचं स्वराज्य आलं पाहिजे, गरीबाचं शेती भातीच व्यवस्थित राहिले पाहिजे, आया बहिणीचे आबरू राहिले पाहिजे. माणूस 50 वर्ष जगला पण अमर होऊन गेला का नाही भावा? हे फक्त जयंती साजरा करण्यासाठी नाही, हे सगळं करण्यासाठी नाही. हे फक्त आपण घ्यायचं आहे की आपल्याला जीवनात काय करायचं. मी कुणाचा मित्र, मी कुणाचा पाहुणा, असलं दळदबरे आयुष्य जगायचं. आपलं नाव हेच आपली आयडेंटिटी असली पाहिजे ना, आपलं कर्तृत्व हेच आपलं पॅन कार्ड, रेशन कार्ड असलं पाहिजे. उगा हे माझ्या मित्राबरोबर आहे, त्याच्या मित्राबरोबर कुणा संघही फोटो काढू नका, कुणा सोबत फोटो काढून मोठेपणा मिळवायच्या नादाला लागू नका. काही त्याला अर्थ नाही. आपण काय आहे आणि आपलं जीवन काय आहे यावरूनच समाज आपलं मूल्यमापन करणार आहे. आणि ही आपण सातत्यानं डोक्यात ठेवायचं बाळा की मला काय करायचं आहे आणि मी काय करणार आहे. हे तर फुले मॅडम म्हणून तहसीलदार मॅडम आल्या आणि आपला कथाकथनाचा कार्यक्रम ठेवला होता सर. आणि 5 मिनिटं आता जसं सरांच्या तिथं बसलो तसं बसलो आणि तहसीलदार मॅडम म्हटलं मी थोडा दबावात आलो. साहजिक आहे, तुमच्या वयाचेच दिले करून. आणि बसलं, मला म्हणले तुम्ही काय करता? म्हणलं मी लायब्ररी नाही. मला म्हणले कोणते पुस्तक वाचले? आता म्हणलं बरोबर, आता जाऊन जळाला जिलेबीचे विचारले होते काय आता म्हणलं माझा जो मुद्दा काढलाय म्हणलं मग मी काय त्यात ज्यात स्ट्रॉंग माणूस आहे तोच विषय काढला म्हणल्यानंतर मी तर आयुष्यच घालवलंय ना. आता मग म्हणलं काय सेफ आहे मी. मग मी म्हणलं हे वाचलंय ते वाचलंय, 10 पुढचं पुस्तकं सांगायला लागल्या, 10 पुढची पुस्तकं सांगायला लागल्या. मी म्हणलं एक एवढा कारवार विना गावणकरांनी अनुवाद केलाय, तर त्या म्हणले अनुवाद नाही केलेलं, त्यांनी माहिती घेऊन स्वतःच पुस्तक आहे ते अनुवादित नाही. मी पुन्हा ते सर्च केलं, बघितलं, विना गावणकरांना फोन केला तर ते म्हणले होय ते अनुवाद नाही, मी स्वतः लिहिलेलं. ती मुलगी प्रभारी तहसीलदार, तिला म्हणलं मी पॉप्युलर माझा आवडत आहे. म्हणजे त्याच्या पुढचं बँक वाचले काय म्हणलं हे काय अवघड आहे का नाही. आता त्याच्या पुढलं मी सांगणार आहे, त्याच्या पुढची गोष्ट महत्वाची आहे. एखादा तहसीलदार, एखादा प्रांत सत्य येतो त्यावेळेला राजकारणी त्या व्यक्तीला दबावात घेते आणि 4थ्या दिवसापासून चालू होतं त्यांचं फोन करणं, त्यांना दबावात घेणं. आणि तहसीलदारला तर ते जादावत. आपल्या गावातले एक लीडर आहेत, त्यांना मी म्हणलं इथं एक फुले मॅडम आली आहेत 2 महिन्यात आणि त्यांचा अभ्यास आहे. ते काय मला म्हणलं माहिती आहे का, त्यापूर्वीच तेवढं नाव घेऊ नको. म्हणलं का आला काय, एखादा ट्रॅक्टर सोड म्हणून फोन केला, अर्धा तास ते असलं बोलली, मला डोसकं लागलं घरा का. काय बळ होतो, काय बळ होतं तिच्याकडे ती तहसीलदार हे अभ्यास केला हे ज्ञान नव्हतं, साहित्याचं ज्ञान तिच्याजवळ होतं. आता तुम्हाला बाबा बांधा नदी काठाला नेलं, उडी मार ढकाल म्हणलं तर तुम्ही काय म्हणणार मी पोहतो, पण बिन बापळे सोडली तर. तसं साहित्यिक ज्ञान, अवांतर ज्ञान हे आपल्याला भोपळ्यासारखं आहे, जाईल तिथं आपण टिकू शकतो. म्हणून आपल्याला अतिरिक्त ज्ञान घ्यायचं आहे, अतिरिक्त आपल्याला स्वतःला घडवायचं आहे. आणि ते घडवणं म्हणजे काय आहे, ते जगणं म्हणजे काय आहे हे आपल्याला शिकायचं असेल तर स्वराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं आपल्याला शिकायचं.
आणि म्हणून हे कार्यक्रम सातत्याने सर घेतात, म्हणजे सरांना काम नाही आणि मी येतोय म्हणजे मला काम नाही अशातला भाग नाही. तर यातून आपण एक चेतना एक घेऊन जायचा. कैलास पेटकर नावाचा मुलगा माझा वर्गमित्र आहे, इथंच होता 10वी पास झाला आणि सेंटरिंगवर दुसरीकडे कामाला जायचा. आजारी होती आई, पैसे नव्हते, ते टमटमवाल्याला बोलवलं लवकर येईन असं, कसं तर दवाखान्यात नाही. मुलगा असाच इलेक्ट्रिक इंजिनियर झाला, कुवेतला लागला, दिनारमध्ये पगार झाला. आईचं ऑपरेशन करायचं होतं, विमानानं कुवेतला नेलं. मी म्हटलं कैलास लगा हे तर ऑपरेशन होत होतं, मला म्हटलं माहित आहे, पण जिला न्यायला टमटमवाला आला नाही तिला मला विमानातनं दवाखान्यात न्यायचं होतं. जगणं ह्याला म्हणायचं, कर्तृत्व ह्याला म्हणायचं आणि ह्यासाठी आपल्याला जगायचं. आणि निश्चितपणानं आजपासून तुम्ही लक्षात ठेवा की हे जे काय आहे, हे जे संचित आहे, हे जीवन आहे, ह्या जीवनाला जर आकार द्यायचा असेल, उकार द्यायचा असेल आणि स्वतःला आपण म्हणून घडवायचं असेल तर आपल्याला हा वेळ, वर्तमानातला वेळ अतिशय महत्वाचा आहे. एका माणसाला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये तो समुद्राच्या किनारी गेला आणि त्याला बघितलं तर वाळामध्ये पावलाचे ठसे